राणासारख्या आरोपीला पकडण्याचा लपंडाव गेली 16 वर्ष सुरू होता. अगर 16 वर्षाच्या विलंबानंतर राणा भारताच्या तावडी सापडला आहे. यामधून एक गोष्ट स्पष्ट होत्या, 26/11च्या कटू आठवणी आम्ही भारतीय विसरलो नाही. आजवर घडलेल्या अनेक दहशतवादी घटनांत पाकिस्तानचा थेट संबंध समोर आला आहे. म्हणूनच अशा सहभागी असलेल्यांची नावे घेण्यास आणि त्यांचा पाठलाग करण्यास भारत असाच आघाडीवर राहणार आहे. मित्रांनो, राणाच्या भेटण्याने आपल्या देशाच्या गुप्तचर यंत्रणेचा चांगलाच फायदा होणार आहे. राणामुळे 26/11च्या कटा संदर्भातील महत्वाची माहिती समोर येण्याची शक्यता आहे. त्याच्या नियोजनाबद्दल तपशीलवार माहिती हाती लागू शकते, ज्यामध्ये पाकिस्तानची ISI, लष्कर ए तैयबा आणि देशांतर्गत मदत करणारे फितूर लोक यांचा समावेश आहे. त्यांच्या चौकशीमुळे देशातील अंतर्गत सुरक्षिततेतील कच्चे दुवे समजून घेण्यास मदत होणार आहे. या प्रत्यार्पणातून पुन्हा एकदा मोदी सरकारची धोरणात्मक नीती स्पष्ट झाली आहे. वास्तविक 2009 मध्येच राणाला अटक झाली होती. त्यावेळी केंद्रात काँग्रेसचं सरकार होतं. राणाला भारतात आणण्यासाठी म्हणावी तशी हालचाल झाली नाही. या मागील राजकारण सोडून द्या, पण एक नागरिक म्हणून मला मोदी सरकारची गोष्ट जास्तच आवडली. त्यांनी 26/11च्या पीडितांसाठी एक प्रतिकात्मक परंतु महत्वपूर्ण पाऊल टाकले आहे. हाच तो अमृत काळातील भारत, जिथे दहशतवाद शोधून शोधून संपवला जातो मंडळी.